काय झालं? माझं नाव विद्यानंद बापट. मी पुण्यात नारायणपेठेमध्ये राहतो. तर COEP कॉलेजचे महेश शिंदेकर सर गेली 20हून अधिक वर्ष दरवर्षी गणेशोत्सवातली डेसिबल लेवल ध्वनी प्रदूषण मेजर करत आहे. आणि त्यांनी अधिकृतरित्या डिक्लेअर केलेले की नारायणपेठेत सर्वाधिक ध्वनी प्रदूषण होतं. त्याला स्वाभाविक कारण आहे, कारण गणेशोत्सवाचे मिरवणुकीचे मार्ग या दोन्ही मार्गांच्या मध्येच नारायणपेठ वसलेली आहे. एका बाजूला लक्ष्मी रोड, एका बाजूला केळकर रोड, एका बाजूला बाजीराव रोड आणि दुसऱ्या बाजूला टिळक चौक. तर आणि ओव्हरऑलच पेठांमधल्या आणि संपूर्ण पुण्यातल्या किंवा ओव्हरऑलच सर्व शहरी भागातल्या नागरिकांना कुठचेही सार्वजनिक सण उत्सव म्हणजे प्रचंड ध्वनी प्रदूषण आणि रहदारी अडथळा याला समानार्थी शब्द वाटायला लागलेले आहेत. तर उत्सव सार्वजनिकरित्या साजरा करायला विरोध नाही, परंतु त्यामध्ये आजूबाजूच्या नागरिकांना त्रास होऊ नये याची खबरदारी घेणं गरजेचं आहे. नाहीतर नागरिक हे गणेशोत्सवाकडे एक आनंददायी उत्सव असं म्हणून बघण्याचं सोडून एक पीडा किंवा नको असलेली गोष्ट असं म्हणून बघायला सुरुवात करते. आतमध्ये ती जनसुनावणी होती, तर त्यामुळे त्यांनी सुरुवातीला सांगितलं की ज्यांना ध्वनी प्रदूषणाबद्दल आक्षेप असतील ते त्यांनी मांडावे. तर सर्वप्रथम लगेच मी हात वर केला, त्यांनी मला माईक दिला आणि मग मी म्हणणं मांडलं की सोलापूरकरांनी गेल्या वर्षीच गणेशोत्सव हा लाऊडस्पीकर मुक्त केलेला आहे, पुणेकरांनीही आता तो करावा यावर्षी. पण त्यानंतर अचानकपणे ते गणेश मंडळ कार्यकर्ते होते किंवा कोण स्पेसिफिक ते मी सांगू शकणार नाही, पण त्यांनी अचानक गदारोळ करायला सुरुवात केला आणि एकदम मोठी गर्दी झाली आणि त्यानंतर पोलिसांनी मला पोलीस संरक्षणामध्ये सभागृहाबाहेर काढलं. काय नेमकं व्हायला पाहिजे, काय तुमच्या मागण्यात? गणेशोत्सव सार्वजनिकरित्या व्हायला हरकत नाही, पण त्यामध्ये कुठच्याही प्रकारे सार्वजनिक ठिकाणी लाऊडस्पीकरचा वापर होऊ नये. लाऊडस्पीकरचा वापर करायचा असल्यास तो बंदिस्त सभागृहांच्या आतमध्येच करावा, जेणेकरून ज्यांना ते ऐकायचे असतील त्यांच्यापुरताच तो मर्यादित राहील. तर ही माझी मुख्य मागणी होती आणि जी सोलापूर या दुसऱ्या महाराष्ट्राच्या अर्धग्रामीण अर्थव्यवस्था असलेल्या शहरांनी गेल्या वर्षीच इम्प्लिमेंट केलेली आहे. तर त्यामुळे पुणे हे तर महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून मिरवतं. तर त्यामुळे मला अशी नक्कीच आशा आहे की यंदा तरी पुण्यामध्ये ध्वनी प्रदूषण मुक्त किंवा लाऊडस्पीकर मुक्त किंवा त्रास होतो पेठेतल्या लोकांना. लाऊडस्पीकर हा बाय डेफिनिशन लाऊडस्पीकर आहे, म्हणजे त्याचा अर्थच असा होतो की ध्वनीवर्धक, की त्याला दिलेले जे साऊंड इनपुट आहे ते तो अँप्लिफाय करणार, त्याचसाठी तो बनवलेला आहे, तोच त्याचा एकमात्र पर्पज आहे. तर तो सार्वजनिक ठिकाणी वाजवण्याची गोष्टच नाही. बंदिस्त सभागृहाच्या आतमध्ये तुम्ही तो वाजवलात तर तो ज्यांना ऐकायचं त्या श्रोत्यांपुरताच मर्यादित राहतो. सार्वजनिक ठिकाणी तुम्ही वाजवलात तो तर आजूबाजूला राहणारे आणि तिथून जाणारे पासरबाई हे सगळे त्याचे सक्तीचे श्रोते बनतात. तर काय त्रास होतोय लोकांना? उदाहरण म्हणजे असा स्पेसिफिक इव्हेंट काही सांगता येणार नाही, तो एक परसिस्टंट असतो. म्हणजे गणेशोत्सवाचे 10 दिवस आहेत, त्यातले 8 ते 9 दिवस स्टँड अलोन लाऊडस्पीकर संध्याकाळी 4-5 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत तिथे वाजत असतो मंडपापाशी. आणि मिरवणुकीच्या दिवशी तर साधारण 24 ते 36 तास 1.5 ते 2 दिवस नॉनस्टॉप मिरवणुका जात असताना रस्त्यावरून लाऊडस्पीकर वाजत असतात. तर लाऊडस्पीकरचा आवाज आजूबाजूच्या नागरिकांना सक्तीने ऐकावा लागतो आणि तो ऑफकोर्स खूप मोठा असतो, कारण तो लाऊडस्पीकर आहे, तो त्याच पर्पजसाठी बनलेला आहे. तर अनेकदा खिडक्या बंद करून सुद्धा 1 फुटावर उभ्या असलेल्या माणसाला एकमेकांचं बोलणं ऐकू येत नाही. खिडक्या किंवा दरवाजे हादरायला लागतात, आतवर ठेवलेले स्टीलचे डबे हादरून पडायला लागतात, एवढी अवस्था होते. आणि तो लाऊडस्पीकर म्हणजे त्या पर्पजसाठीच तो बनलेला असल्यामुळे त्याचा आवाज कमी करा वगैरे असं रिलेटिव्ह किंवा व्हेग टर्म्स मध्ये सांगण्यात काही पॉईंट नसतो. तर त्यामुळे तो सार्वजनिक ठिकाणी वाजवायलाच पूर्णपणे बंदी करणे हा त्याच्यावरचा मूलगामी उपाय आहे. आता तुम्ही नुसतं एक साधा विषय मांडला तर एवढा गदारोळ झाला, मागणी मान्य होईल असं तुम्हाला वाटतंय? हो, होईल असं वाटतं, कारण की सोलापुरामध्ये गेल्या वर्षीच ती मागणी म्हणजे त्यांनी ते इम्प्लिमेंट केलेलं आहे सोलापूर शहर आणि पूर्ण जिल्ह्यामध्ये. त्यानंतर पुण्यामध्ये उत्सवप्रेमीच असलेले पुनीत बालन हे याबद्दल आग्रही आहेत. त्यानंतर पुण्याच्या खासदार असलेल्या मेधा कुलकर्णी याबद्दल खूप कन्सर्न आहेत, त्यांनी अनेक व्यासपीठांवर हे प्रश्न मांडलेले. तर त्यामुळे मी 100% पूर्णपणे रॅशनली आशादायी आहे की, आणि पुणे ही तर महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे, इथे न आलेले किंवा प्रत्यक्ष न बोलणारे असे अनेक नागरिक सुद्धा या प्रश्नांनी पीडित आहेत. ते वेगवेगळ्या व्यासपीठांवर हे प्रश्न मांडतायत. तर त्यामुळे मी 100% रॅशनली ऑप्टिमिस्ट आहे की यंदाच्या वर्षी पुण्याचा गणेशोत्सव ध्वनी प्रदूषण किमान पक्षी लाऊडस्पीकर मुक्त तरी होईल. मुक्त मिरवणूक करा असं पण एक मागणी उठली होती. हो. नंतर ते हिंदू धर्मांच्या सणांवरती निर्बंध आणले जातात असे गणेश मंडळ म्हणतात. नाही, हा आरोप मला हास्यास्पद वाटतो, कारण की गणेशोत्सवाच्या अगोदरच ईद ए मिलादचा सण आता परवावरच येतोय. मुस्लिम समाजातले इतके शेकडो व्हिडिओज मी तुम्हाला दाखवतो, दे आर ओपनली मुस्लिम. उलेमाज आहेत, त्यांनी जाहीररित्या आवाहनं केलेली आहेत की लाऊडस्पीकरच नाही, ढोल ताशा व्यतिरिक्त ईदची मिरवणूक काढावी. मी ईद मिरवणुकीचे व्हिडिओ दाखवतो, ते रहदारीसही अडथळा होऊ देत नाही, रस्त्याच्या एका बाजूने ते मिरवणूक काढतात. त्यानंतर ओपनली स्कलकॅप वेअर केलेले लोक हे ईदचा उत्सव हा ध्वनी प्रदूषण मुक्त व्हावा अशी जाहीररित्या आवाहन करताना मी तुम्हाला दाखवू शकतो. तर त्यामुळे याच्यामध्ये हिंदू मुस्लिम किंवा कुठचाही आयडेंटिटेरियन बायस हा मला तार्किक दृष्ट्या मला तो टिकत नाही. मला वाटत नाही की त्याच्यात काही तथ्य आहे अजिबातच.